लागेल शेतकऱ्यांची दिवाळी आता गोड झाली आहे, कारण शेतकऱ्यांच्या खात्यावरती सकाळपासूनच पैसे जमा व्हायला या ठिकाणी सुरुवात झाली आहे। आताच मुख्यमंत्री साहेबांनी जिल्ह्यांची नावे घेतली, तुम्ही पण ऐकलेलं आहे। परंतु या जिल्ह्यातील काही भागामध्ये आज शनिवार 18 ऑक्टोबर रोजी आता पैशांचं वितरण होणार आहे। सरकारच्या माध्यमातून 15 जिल्ह्यांची यादी आता या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। सकाळपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती 11,000 रुपये पीक विमा आणि 11,000 रुपये सप्टेंबर महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली त्याची नुकसान भरपाई 22,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ लागलेत। प्रत्येक शेतकरी आतुरतेने वाट बघत होता की पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे कधी जमा होतील। अखेर काल मुख्यमंत्री साहेबांनी सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की शनिवारी 18 ऑक्टोबर रोजी कसल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे गेले पाहिजेत। त्याचं कारण म्हणजे सर्वांनी ध्यान देऊ नये का, रविवारी उद्या आता बँकांना सुट्टी असणार आहे आणि पुढील सोमवार मंगळवार दिवाळीच्या सुट्ट्या बँकांना पडलेल्या असणार आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी अर्जंट सूचना बँकांच्या अधिकाऱ्यांना दिलेत, ते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्टात, जिल्हा मध्यवर्ती बँक या महत्त्वाच्या बँकांना कडक सूचना दिलेत। त्यामुळे आता बँकांना सुट्ट्या रविवार, सोमवार, मंगळवार दिवाळीच्या सुट्ट्या लागलेत। त्यामुळे आज शनिवार बँका चालू आहेत। आज कसल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता हे पैसे द्यायला सांगितले आहेत, कारण रविवार, सोमवार, मंगळवार 4-5 दिवस बँकांना सुट्टी असत्या। त्यामुळे आता दिवाळी सुरू झाल्या, कोणत्याही शेतकऱ्यांची दिवाळी कडू होऊ नये याचाच विचार करून मुख्यमंत्र्यांनी शनिवार हा शेवटचा दिवस वाटपाचा या ठिकाणी ठरवला आहे। गेल्या 2-3 दिवसापासून जोरदार पैशांचं वितरण सुरू झालंय, परंतु ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पैशांचं वितरण मागील 2 दिवसांमध्ये झालं नाही त्यांना आज शनिवार हा शेवटचा दिवस आहे। आज या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणत्या कोणत्या भागामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितले, तुम्ही सर्वांनी आता 2 मिनिटांचा वेळ काढून नक्की पाहायचं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अर्थमंत्री व ते उपमुख्यमंत्री पण आहेत तर ते अजितदादा पवार यांनी डीबीटीचं बटन दाबून शेतकऱ्यांच्या खात्यावरती ज्या कोणत्या राहिलेल्या शेतकऱ्यांची संख्या आहे त्यांची संख्या जर पाहिली तर जवळजवळ 12 लाखांच्या वरती संख्या शेतकऱ्यांची बाकी होती। त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते। त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करायला या ठिकाणी सकाळपासून सुरुवात केल्या। सकाळी 7 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा झालेत। आज शनिवार आहे आणि 18 ऑक्टोबर आहे। शेतकऱ्यांनी तशा प्रकारे आम्हाला व्हॉट्सअपला, फेसबुकला फोटो त्या ठिकाणी पाठवलेत। त्यांना मेसेज आलाय पीक विम्याचे 2022 पासून 2024 पर्यंतचा रखडलेला पीक विम्याचे 11,000 रुपये आणि शेतकऱ्यांना आता सप्टेंबर महिन्यामध्ये जे काय अतिवृष्टीमुळे मोठ्या पावसामुळे नुकसान झालं होतं त्याचे 11,000 रुपये असं टोटल पीक विमा आणि अतिवृष्टी दोन्हीचे मिळून 22,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले आहेत। काही शेतकऱ्यांना या ठिकाणी शेती कमी असल्यामुळे त्यांना 8,500 रुपये जमा झालेत, तर काही शेतकऱ्यांना त्यांची शेती जास्त असल्यामुळे 28,000 रुपये पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे जमा करण्यात आल्याचं आता एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय। ज्या शेतकऱ्यांना मागील 2 दिवसांमध्ये जमा झाले नाहीत त्यांना पुढील 1 तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीत पैसे जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। ज्या शेतकऱ्यांचं 2022 मध्ये 2023-24 ला नुकसान झालं होतं आणि त्यांनी पीक विमा भरला होता, तर कोणी किती एकर शेतीचा पीक विमा भरला होता त्याचं सर्व त्या ठिकाणी आढावा घेऊन कोणत्या पिकाला त्या ठिकाणी पीक विमा भरला होता त्यानुसार वेगवेगळा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज शनिवार 18 ऑक्टोबर रोजी वाटपाचा आज निर्णय या ठिकाणी घेतलाय। आज शेवटचा दिवस वाटप होणार आहे। त्याचं कारण म्हणजे उद्या रविवार आहे, बँकांना आता या ठिकाणी दिवाळीची सुट्टी असणार आहे। रविवारी, सोमवारी, मंगळवारी दिवाळीची सुट्टी इथून पुढे लागल्या, त्यामुळे पुढील 5 दिवस बँका बंद आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी आजच तुम्हाला बोनसच्या स्वरूपात 31,728 कोटी रुपये मंजूर एका आठवड्याच्या पाठीमागे केले होते। हे वाटप या ठिकाणी आज वाटण्याचा शेवटचा दिवस आहे। आता बघा कोणाकोणाला पैसे मिळणार, आज कोणकोणत्या भागामध्ये पैसे मिळणार, मुख्यमंत्री साहेबांनी यादी काय काय सांगितल्या तुम्ही 2 मिनिटांचा वेळ काढून नक्की पहा। राज्यातील सर्व शेतकऱ्यांना गेले 3 दिवस झालं पैसे या ठिकाणी जमा होऊ लागेल। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना अजिबात पीक विम्याचं पण आणि अतिवृष्टीचे पण पैसे जमा झालेले नव्हते त्यांना आज पैसे कसल्याही परिस्थितीत जमा करण्यात येणार आहेत। शनिवारी पुढील 1 तासांच्या आतमध्ये फक्त तुम्हाला वाट किती बघायची आहे तर 1 तास वाट बघायची आहे। 1 तासांच्या आतमध्ये तुम्हाला पैसे जमा करण्यात येणार आहेत। सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा या ठिकाणी आता करण्यात येऊ लागलेत। आता सकाळी स्टेट बँकेत,
महाराष्ट्र बँकेत शेतकऱ्यांची गर्दीच गर्दी पाहायला मिळाली, कारण आजच फक्त बँका उघड्या आहेत. आता उद्या रविवार, सोमवार, मंगळवार 3 दिवस त्या ठिकाणी बँकांना सुट्टी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा, अतिवृष्टीचे पैसे काढण्यासाठी स्टेट बँकेत, महाराष्ट्र बँकेत गर्दी केल्याचं पाहायला या ठिकाणी मिळू लागलं आहे. डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिल्याने आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पैसे बँकेत जमावू लागले. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले, अजिबात शेतकरी मित्रांनो घाबरू नका, तुम्हाला सर्वांना पैसे मिळणार आहेत. आम्ही कोणतीही अपात्र यादी लावली नाही, कोणत्याही अटी पात्रता सरकारने लावली नाहीत. फक्त या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून 2 अटीनुसार या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पैसे सोडण्यात आलेत. यामध्ये सर्वात जास्त पीक विमा, अतिवृष्टीचे पैसे या ठिकाणी जमा करण्यात आलेत. कापूस, सोयाबीन या 2 पिकं सर्वात जास्त नुकसान झाले, त्यांना सर्वात जास्त या ठिकाणी पीक विमा, अतिवृष्टीचे या ठिकाणी आता 22,000 रुपये सकाळपासून जमावू लागलेत. कोणत्या शेतकऱ्यांना पैसे जमावू लागलेत, कोणत्या शेतकऱ्यांना पुढील एका तासांच्या आतमध्ये पैसे जमावून राहत, कोणत्या भागामध्ये येऊन राहत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. राज्य सरकारच्या माध्यमातून 2022 ते 2024 या 3 वर्षांच्या कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांचं अतोनात शेती पिकांचं नुकसान झालं होतं, त्यांना 28,000 रुपये देखील हेक्टरी पीक विमा आणि अतिवृष्टीचे दोन्ही मिळून येत आहे. म्हणजेच 14,000 पीक विम्याचे आणि 14,000 अतिवृष्टी सप्टेंबर महिन्यामध्ये जे नुकसान झालंय त्याचं या ठिकाणी जमावू लागले. शेतकऱ्यांना जास्त वाट बघायची गरज नाही, फक्त पुढील एका तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीत काही पण करून त्या ठिकाणी बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले, शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ भेटणार आहे, या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आज शनिवारी 18 ऑक्टोबर रोजी देण्यात आल्या हे बघा. आता उद्या रविवार आहे, सोमवार, मंगळवार सगळी दिवाळीची सुट्टी बँकांना आहे. त्यामुळे आज कसल्याही परिस्थितीत रात्री 12 वाजेपर्यंत या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. कोणत्या 15 जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आलेत, कारण या 15 जिल्ह्यांची यादी बँकांना देऊन टाकल्या. कोणत्या बँकांना देऊन टाकल्या ही बँकांची यादी सरकारने सांगितल्या बघा. पोस्टात, स्टेट बँकेत, आता महाराष्ट्र बँकेत, बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती बँक अशा प्रकारच्या 16 बँकेमध्ये आता या 15 जिल्ह्यांची यादी देऊन टाकल्या. आणि बँकांच्या अधिकाऱ्यांना सांगितले त्या ठिकाणी पुढचे 2-3 दिवस बँकांना दिवाळी सुट्टी आहे. त्यामुळे आज शनिवार फक्त बँका उघडेत आणि पैसे या ठिकाणी शेतकऱ्यांना देऊन टाकला. आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आताच 5-10 मिनिटापूर्वी पैसे जमा झालेत, काहींना त्या ठिकाणी सकाळी जमा झालेत आणि त्यांनी त्या ठिकाणी पोस्टात, स्टेट बँकेत, महाराष्ट्र बँकेत आता या ठिकाणी गर्दीच गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय. त्याचं कारण म्हणजे बँकांना सुट्टे आणि दिवाळीला खर्चासाठी शेतकऱ्यांना पैसे या ठिकाणी लागत असतात. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले, तुमच्या खात्यावरती पैसे सोडलेत, पटकन पैसे काढून घ्या असं सांगितलंय. मग आता कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या भागामध्ये पैशांचं वितरण होणार आहे याची एक यादी या ठिकाणी सांगितल्या. तुमचा आज वाटपाचा शनिवार हा शेवटचा दिवस आहे, कारण यानंतर दिवाळी सुरू आहे. दिवाळीच्या सगळ्या सुट्ट्या जाहीर झाल्यात. त्यामुळे आज त्या सर्वांनी लक्ष देऊन बघा कोणत्या 15 जिल्ह्यातील कोणकोणत्या भागामध्ये पैसे येणार आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. यामध्ये पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय वर्धा जिल्हा. वर्धा जिल्ह्यातील शेतकरी असाल तर कोणत्या भागामध्ये पैसे मिळणार आहेत बघा, कारण वर्धा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना लाभ भेटणार नाही, फक्त याच भागामध्ये पैसे या ठिकाणी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत. तर यामध्ये आर्वी, आष्टी, देवळी, हिंगणघाट, कारंजा भाग, समुद्रपूर भाग, वर्धा जिल्ह्यातील सेलू भाग आणि वर्धा भाग या भागात जे जे शेतकरी त्या ठिकाणी राहत असतील आणि त्यांचं या ठिकाणी रहिवासी दाखला त्या गावातला असेल तर त्या गावामध्ये पैशांचं वितरण वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे. प्रत्येक जिल्हा महत्त्वाचा आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे बघा, कारण शनिवार हा वाटपाचा शेवटचा दिवस सरकारने या ठिकाणी ठरवला आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर बघा वाशिम जिल्ह्यातील कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे. वाशिम जिल्ह्यात सुद्धा फक्त 6 तालुक्यामध्ये पैसे मिळणार आहेत. यामध्ये मालेगाव, वाशिम, मंगळूरपीर, कारंजा, रिसोड, मानोरा. आता या 7 तालुक्यामध्ये जर वाशिम जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल, आधार कार्ड बँकेला लिंक केला असेल, फार्मर ID कार्ड काढला असेल तर तुम्हाला लाभ भेटणार आहे. KYC करण्याची अजिबात गरज नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय. ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा, नमो शेतकरी योजनेचा लाभ बँकेच्या खात्यावरती येतो अशा सर्व शेतकऱ्यांना पीक विमा अतिवृष्टीचे टोटल तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला बरोबर 11,000 अतिवृष्टीचे आणि 11,000 रुपये पीक विम्याचे असं 22,000 रुपये बँकेच्या खात्यावरती
येण्यासाठी डीबीटीचं बटन या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दाबण्यात आले आणि तशा प्रकारे महिलांना पैसे या ठिकाणी जमावू लागलेत। आता तुम्हाला 2 जिल्हे सांगितले, अजून 13 जिल्हे सांगणार आहे। वाटपाचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज लाभ त्या ठिकाणी येणार आहे 100% त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून हे पैसे सोडण्यात आले, त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघा पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून कोणता निवडलाय पहा। आता बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय, त्या जिल्ह्याचं नाव आहे सातारा जिल्हा। आता सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्याच भागामध्ये हे पैसे मिळणार नाहीत, काही ठराविकच भाग या ठिकाणी तुम्हाला दिवाळीच्या आधी या ठिकाणी पैशांचं वितरण करणारा सांगितलंय, कारण या ठिकाणी शनिवार आहे 18 ऑक्टोबर आहे। आज पुढील 1 तासांच्या आतमध्ये मुख्यमंत्र्यांनी पैसे सोडण्याचे आदेश या ठिकाणी सरकारला आता या ठिकाणी सरकारने कृषी मंत्र्यांना, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊन टाकलेत, बँकांच्या अधिकाऱ्यांना देऊन टाकलेत। सातारा जिल्ह्यामध्ये या भागामध्ये आज तुम्हाला टोटल तुम्हाला आता 22,000 रुपये पीक विमा अतिवृष्टीचे मिळणार आहेत। यामध्ये सातारा, वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, मान, खटाव, कराड, पाटण, जावळी, महाबळेश्वर या भागामध्ये जे जे शेतकरी राहत असतील त्यांना हा लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती मिळणार असं या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात आले। तुमचा जिल्हा कोणता आहे बघा, 2 मिनिटांचा वेळ काढून बघा, कारण गेल्या 2 आठवड्यापासून तुम्ही फक्त वाट बघत आहात, परंतु अखेर याचा फायनल निर्णय होऊन राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे देण्याचं सरकारने ठरवले। त्यामुळे 2 मिनिटांचा वेळ काढून नक्की बघा कोणत्या कोणत्या भागामध्ये पैशांचं आज वितरण होणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय सिंधुदुर्ग भाग, कोकणातील भाग, कोणत्या कोणत्या भागामध्ये पैसे मिळणार आहेत। कोकणातील सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, कणकवली, मालवण, देवगड, दोडामार्ग आणि वैभववाडी या भागामध्ये जे जे शेतकरी राहत असतील त्यांना पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे जमा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून कोणता सांगण्यात आलाय, सोलापूर जिल्हा। आता सोलापूर जिल्ह्यात सुद्धा सर्वच भागामध्ये पैसे मिळणार नाहीत, सरकारने लावलेल्या लिस्टमध्ये फक्त याच भागामध्ये पैसे मिळणार आहेत। तर सरकारने कोणकोणत्या भागामध्ये पैसे सोलापूर जिल्ह्यामध्ये मिळणार सांगितले तुम्ही या ठिकाणी यादी पाहू शकता। आता बघा शेतकरी मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील माडा भागामध्ये आज पैसे मिळणार आहेत। त्यानंतर करमळा भाग, मोहोळ भाग, माळशिरस भागामध्ये आज पैसे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यानंतर सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा, बार्शी, अक्कलकोट आणि उत्तर सोलापूरचा काही भाग आणि दक्षिण सोलापूरचा काही भाग यामध्ये पैशांचं वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा अतिवृष्टी दोन्हींचा लाभ या ठिकाणी देणार असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीरपणे सांगण्यात आलंय। त्यानंतर आता हिंगोली जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा। हिंगोली जिल्ह्यातील आता त्या ठिकाणी बऱ्यापैकी 70% शेतकऱ्यांना पीक विमा अतिवृष्टीचे पैसेच मिळाले नाहीत। हिंगोली जिल्ह्यातील काही मोजक्याच 30% शेतकऱ्यांना पैसे मागील आठवड्यामध्ये या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये मिळालेत। दुसरा टप्पा या ठिकाणी 3 दिवसापासून सुरू आहे। आज राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा अतिवृष्टीचे पैसे मिळणार आहेत। शनिवारी 18 ऑक्टोबर रोजी पुढील 1 तासांच्या आतमध्ये हिंगोली जिल्ह्यातील कोणकोणत्या आता शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे बघा। हिंगोली, बसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव या भागामध्ये जे जे शेतकरी राहत असतील त्यांना पीक विमा अतिवृष्टीचे पैसे जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आले। त्यानंतर पुढचा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे। आता बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यातील शेतकरी आतुरतेने गेल्या 2 महिन्यापासून वाट बघत होते। आता 1 आठवड्याच्या पाठीमागे सरकारने जाहीरपणे दिवाळीच्या आधी 31,628 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असं सांगितलं होतं, परंतु काही केल्याने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळाले नव्हते। अखेर फायनल निर्णय झाला आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। बीड जिल्ह्यातील आता या भागामध्ये आज पीक विमा अतिवृष्टीचे पैसे मिळणार आहेत। यामधील आष्टी तालुका तुमचा आहे का बघा, पाटोदा, बीड, गेवराई, माजलगाव या तालुक्यामध्ये आज त्या ठिकाणी पीक विमा अतिवृष्टीचे पैसे मिळणार आहेत। बीड जिल्ह्यातील केज तालुका, अंबाजोगाई, धारूर, शिरूर कासार, वडवणी, परळी वैद्यनाथ या भागामध्ये जे जे शेतकरी राहत असतील त्यांच्या खात्यावरती टोटल तुम्हाला पीक विमा अतिवृष्टीचे तुम्हाला या ठिकाणी बरोबर 22,000 रुपये आज बँकेच्या खात्यावरती सोडण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचे जिल्हे कोणते आहेत बघा। आज शनिवार आहे, 18 ऑक्टोबर आहे, शेवटचा दिवस वाटपाचा या ठिकाणी असणार आहे, त्यामुळे आपला जिल्हा कोणता आहे नक्की पहा। आता बघा पुढचा जिल्हा सांगितला आलाय तो म्हणजे बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे, पीक विमा अतिवृष्टी दोन्हीचे पैसे एकत्र मंजूर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात येऊ लागलेत। या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातील आता बघा चिखली भाग, खामगाव भाग, जळगाव जामोद भाग, देऊळगाव राजा तुमचा तालुका आहे बघा, या तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे। नांदुरा, मलकापूर, मेहकर, मोताळा, लोणार, शेगाव, संग्रामपूर, सिंदखेड राजा
या भागातील जे शेतकरी राहत असतील आणि तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून बँकेत या ठिकाणी आज जमा होऊन राहील। तुम्हाला आज रात्री 12 वाजेपर्यंत कधी पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती तुम्हाला पीक विमा अतिवृष्टी आल्याचा मेसेज या ठिकाणी येणार आहे। त्यानंतर बघा भंडारा जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा। भंडारा जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी आहे का नक्की बघा भंडारा जिल्ह्यात कोणाला लाभ भेटणार आहे। यामध्ये भंडारा जिल्ह्यातील आता बघा भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली, पवनी, लाखांदूर या भागामध्ये जे शेतकरी राहत असतील त्यांना या ठिकाणी लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यात आल्या। आता शेवटचे 4 ते 5 जिल्हे राहिलेत। तुम्ही सर्वांनी आता लक्षपूर्वक बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये लाभ भेटणार आहे। आता बघा या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे। यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यामध्ये हा लाभ भेटणार आहे। यामध्ये आर्णी तालुका, जामनी, आता झरी, उमरगा, महागाव, त्या ठिकाणी पुसद, दिग्रस, नेर, द्वारवा, कळंब, बाबुळगाव, राळेगाव, घाटंजी, पांढरकवडा, मोरेगाव, वणी, यवतमाळ या भागामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे। त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे पीक विमा अतिवृष्टीचे बघा। मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या भागामध्ये आज पीक विमा अतिवृष्टीचे पैसे मिळणार आहेत। त्यानंतर रायगड जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे पनवेल, पेन, कर्जत, खालापूर, उरण, अलिबाग, सुधागड, मानगाव, रोहा, मुरुड, श्रीवर्धन, मसळा, महाड, पोलादपूर या भागामधील शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे। लातूर जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे तर औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर, अनंतपाळ, अहमदपूर, उदगीर अशा जवळपास 10 तालुक्यामध्ये लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवा। नक्कीच तुम्हाला पीक विमा 2024चा तसेच पीक विमा 2022चा, पीक विमा 2023चा बँकेच्या खात्यावरती वितरित होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आत्ताच आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।